नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सूर्यदेव नारायणाचा जन्म कसा झाला ही पौराणिक कथा ऐकणार आहोत. हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्यदेव मानले जाते. शास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रकारे 12 राशींमध्ये सूर्य एक वर्षात आपलं चक्र पूर्ण करत असतो. सूर्यनारायण देवाच्या जन्माची पौराणिक कथा. पौराणिक पुराणानुसार सृष्टीचे रचिता ब्रह्मदेव यांचे मानसपुत्र मरीची होते. मरीची यांचे पुत्र महर्षी कश्यप यांचा विवाह प्रजापती दक्ष यांची कन्या अदिती हिच्याशी झाला होता. देवांचा पराभव. एकदा असुर आणि देवांमध्ये झालेल्या युद्धात देवांचा पराभव झाला आणि असुरांनी स्वर्गावर ताबा मिळवला. अदितीची तपश्चर्या, आपल्या पुत्राचे दुःख पाहून माता अदिती अत्यंत व्याकुळ झाली. तिने भगवान सूर्यांची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना आपल्या पोटी जन्म घेण्याची विनंती केली. सूर्याचे प्रकट्य अदितीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन सूर्याने तिला वरदान दिले. त्यानंतर महर्षी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी सूर्याने जन्म घेतला. त्यांना आदित्य, अदितीचा पुत्र असे नाव पडले. मार्कंड नाव कसे पडले? तर मार्कंडेय पुराणानुसार अदितीच्या गर्भात असताना सूर्याचे तेज इतके प्रचंड होते की ते सहन करणे कठीण होते. कश्यप ऋषीने गर्भाला उद्देशून काही शब्द उच्चारले, ज्यामुळे त्या गर्भाचे 2 भाग झाले. त्यातील मृत वाटणाऱ्या भागातून तेजोमय सूर्याचा जन्म झाला. म्हणून त्यांना मार्कंड मृत अंडा किंवा अंड्यातून जन्मलेला असेही म्हटले जाते. तर सूर्याच्या पत्नीचे नाव संज्ञा आणि छाया असून शनिदेव, यमराज आणि यमुना ही त्यांची अपत्ये मानली जातात. पौराणिक चित्रांमध्ये सूर्यदेव 7 घोडे असलेल्या रथावर स्वार दाखवले जातात, ज्यांचा सारथी अरुण आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा.